खेडमधील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने साई रिसॉर्ट प्रकरणी मोठा निर्णय देत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड इथे असलेल्या साई रिसॉर्टशी संबंधित या प्रकरणात आरोपींवर सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून बांधकाम केल्याचा, खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला। मात्र सुनावणी दरम्यान न्यायालयाचे जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचे निरीक्षण नोंदवत पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध होत नाही असा निष्कर्ष काढण्यात आला। त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवत त्यांची मुक्तता करण्यात आली। भारतात दोन प्रकारचे कायदे आहेत, म्हणजे जमीन एका व्यक्तीची असू शकते, त्यावरचा इमला दुसऱ्याचा असू शकतो। तशी इंग्लंडमध्ये वस्तुस्थिती नाही, तर वेगळा कायदा आहे, जमीन ज्याची त्याचीच बिल्डिंग। तर त्यानुसार कोर्टाने असं धरलं की त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही। असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे। आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। अनिल परब यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, आजच जाहीर झालं। काय सांगाल सर? पुरावे अभावे उसको निकाला क्यों? अनिल परब यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, आजच जाहीर झालं। काय सांगाल सर? पुरावे अभावे उसको निकाला क्यों? ऊसाच्या एफआरपीत प्रति टनामागे 100 रुपयांची वाढ करून ती 3650 रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। हा दर 2026-27